शिवराय सर. हॅलो. हां, बोला. हां सर. आज म्हणजे 1 जूनला अनेक भागात पाऊस झालेला आहे सर, म्हणजे मान्सून पूर्व हं, वादळी वाऱ्यासह. असं आमचं ज्यामध्ये चिखली असो, बुलढाणा असो, अनेक अनेक भागात परिसरात पाऊस झालेला आहे सर काल. हं, आणि हं. नक्कीच सर, तर अजूनही 6 तारखेपर्यंत तुम्ही सांगितलेलं आहे वातावरण. तर कशाप्रकारे हो. राहील सर हे वातावरण आणि मान्सूनचा देखील प्रवास कसा आहे सर? याबाबत सविस्तर अंदाज द्यावा. नक्कीच. आजची जी काही 2 जून आहे, आज सुद्धा रात्री उशिरापर्यंत किंवा काही ठिकाणी दुपारी 2:00-2:30च्या सुमारासमध्ये हां सर. वातावरण परत एकदा सक्रिय होणार आहे. हं. हो सर. नंदुरबार, शहादा, नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारी 12-1 वाजेपर्यंत दस्तक देईल. पण तिथे व्याप्ती कमी आहे. पण मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरपासूनचा खालचा भाग बीडमध्ये परत दुपारनंतर तर काही ठिकाणी दिवस मावळतात, तर काही ठिकाणी मध्यरात्री म्हणजे तर 3 प्रवास आहेत आणि 3 प्रकार आहेत. काही ठिकाणी फक्त शितोडे, काही ठिकाणी अवकाळी वारे, तर काही ठिकाणी चांगला पाऊस अशी त्याची कंडिशन आहे. आजचा जो काही पाणी असेल तो छत्रपती संभाजीनगर, जळगाव जिल्हा, जो काही जालना जिल्हा आहे, उत्तर भाग, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, परभणी, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि रात्री उशिरापर्यंत अकोला, अमरावतीसह यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, लातूरचा देखील आज बऱ्यापैकी समावेश आहे. लातूर बरोबर सोलापूर आणि पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला तर इकडे सांगली, कोल्हापूर काही भाग राहील. व्याप्तीचा विषय असा आहे की काही ठिकाणी वाऱ्यामुळे तो पाऊस थांबत नाहीये. तो भाग वेगळा आहे. तो समजून घेण्यासारखा आहे. की वारं जास्त सुटलं की तिथलं वातावरण हे पांगतं अशा पद्धतीचं कंडिशन राहणार आहे. आणि मान्सूनच्या बाबतीत चित्र जर पाहिलं ते अगोदर हे मान्सून पूर्व वातावरण जे आहे ते 6 तारखेपर्यंतही चालणार आहे. आता एक छोटासा अडथळा केरळजवळ आहे मान्सूनला. तो निघून जाईल केव्हाही जाऊ शकतो. 31 तारखेला IMDने घोषणा केली की मान्सून केरळमध्ये आलाय. परत ती मागे पण घेतली. त्या अडथळ्यामुळे घोषणा कधी घेतात, कधी मागे घेतात हे चालूच राहतं. पण मान्सून कोणत्याही क्षणी कोकण तळकोकणामध्ये महाराष्ट्राच्या बाजूस हा 7 तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो. आणि मागे पण सांगितलं व्हिडिओच्या मधून की 15-16 नंतरच पेरणीयोग्य पोषक वातावरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मान्सून महाराष्ट्राचे भाग व्यापायला 15 तारीख देखील उजळू शकते. मग कोकणामध्ये इतक्या लवकर आणि मग महाराष्ट्र लांब का? ते लक्षात घ्या. ज्या वेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये हालचाली वाढल्यात, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मान्सून आला त्या अगोदर त्याने कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये बरेच दिवस तो रमलेला असतो. कधी 6 दिवस, कधी 5 दिवस, कधी आठवडा पण त्याने घातलेला आहे. आणि त्याच्या अपोजिट आपण ते सांगितलं की मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या महिन्याच्या मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यात ते सांगितलं की 15-16 पर्यंत मान्सूनची शक्यता नाहीये. पण तळ कोकणापर्यंत त्याची शक्यता 7 पर्यंत येऊ शकते. 6 आणि 7 पर्यंत. हो सर. हं. नक्कीच सर, म्हणजे तुम्ही मान्सूनची तारीख दिलेली आहे सध्या तरी, तर ती 7 तारीख म्हणून दिलेली आहे सर. आणि हे जे हां, 6 पण ते तारीख. लक्षात घ्या. अनेक जणांचा गैरसमज असा होतोय, की महाराष्ट्रात सांगितले. महाराष्ट्रातच पण कुठला भाग सांगितलाय? मुंबईसह तळ कोकणामध्ये. आणि तिथून तो आल्याच्या नंतर तो रमायला, तिथून बाहेर निघायला किती कालावधी लागेल हे सांगणं कठीण आहे. पण एक 15-16 पर्यंत मान्सूनच्या पेरण्या स्टार्टअप होईल अशी कंडिशन आहे महाराष्ट्रात अजूनही. हो सर. नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा अंदाज आहे. 6 तारखेपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे आणि यामध्ये हं. आपल्या जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजे. हां, आणि हे 4-5 दिवस जे आहे ना, यापेक्षाही थोडी मोठी जी व्याप्ती आहे सध्या जी चालू आहे कालपासून, ते स्थानिक लेव्हलला जसं पाहिलं आपण भाग दिसतो लय मोठा. खूप जास्त जागेवरती आभाळ, सगळीकडे आभाळ, पाऊस वगैरे दिसतंय, पण तो पडण्याची क्षमता तेवढीच आहे. आणि हे 3 ते 4 तारखेपर्यंत असं राहील. पण 4-5-6ला व्याप्ती वाढणार आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाची संख्या जास्त आहे. आजही 2 तारखेला जसं-जसं दुपारनंतरचा कालावधी तसं हे वातावरण वाढत जाईल. थोडे एक मधल्या काळामध्ये ऊन पडेल आणि लगेच 2-2.5चा आभाळ यायला सुरुवात होऊन जाईल. हो सर, नक्कीच सर. म्हणजे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. या अंदाजातून आपल्याला समजलंच असेल की मान्सून कधी येणार. तर भेटूया सर पुढील अंदाजामध्ये. जय शिवराय. नक्कीच धन्यवाद.